सुतजी महाराज प्रसन्न होऊन म्हणू लागले की हे शौनकादिशींनो, तुम्ही जो प्रश्न विचारताय ना तो प्रश्न या जगताच्या कल्याणाकरता आहे. या प्रश्नाने अख्ख्या जगाचं कल्याण होणार आहे. कथा समजतीये ना? नाही तर मी आपलं सांगत चलायचो, तुम्ही डोकल्या घ्यायचे. कथा कळतीये, कथेमध्ये आनंद येतोय ना, तर ज्यावेळेस कथा समजते आणि कथेमध्ये आनंद येतोय त्यावेळेस समजायचं की आपल्यावरती पुराणाची, भगवंताची आणि संतांची कृपा होला. कारण भगवान परमात्मा त्यालाच असं असणार. त्या पुराण श्रवण करणं वेगळं आणि पुराण समजणं हे वेगळं. ऐकायला काय तुम्हाला संस्कृत मधून जरी सांगायला लागलो, श्लोक ते सांगत गेलो तरी तुम्ही ऐकणार आहे, हे तुमचं श्रवण झालं. पण ही कथा तुम्हाला कळू लागली म्हटल्याच्या नंतर भगवंताची तुमच्यावरती कृपा होऊ लागली. भगवंताला वाटू लागलं की माझ्या भक्ताच्या कानावरती कथा पडावी आणि ती कथा असणारी तुम्हाला काय करावं, समजावं. तुम्हाला ते समजल्याच्या नंतर तुम्ही भक्ती भाव काय करता, त्या भगवंताची भक्ती करता महाराज. म्हणून विचारलं, कथा समजते. जर कथा समजू लागली तर माणसाला आनंद येतो. तुम्ही सर्व चित्रपट बघणारे आहात, तुम्ही सर्व मालिका पाहणारे आहात. मालिका रोज आपण केव्हा पाहतो महाराज? मालिका पण त्यावेळेस पाहतो ज्यावेळेस त्या मालिकेचा आपल्याला आनंद येऊ लागतो, है ना? असं ती मालिका 8:30 वाजता लागणार आहे, ही 8 वाजता रिमोट घेऊन बसलेली असते. 8 वाजल्याच्या नंतर कोणीही रिमोटला हात लावायचा नाही. 8:30 वाजता काय होणार आहे, मालिका लागणार. कशामुळं? कारण ती मालिका आवडीची आहे. आता मालिकेचे नाव मला पाठ नाहीत, सांगितले असतं तुम्हाला. महाराज, सगळ्यात जास्त मालिका महिला मंडळाला आवडते. आणि महाराज मालिका आवडल्याच्या नंतर आपण सतत पाहतो. तसं असताना आपल्याला कथेमध्ये रुची लागली, कथे आवड निर्माण झाली. महाराज धांडी गल्ली मधली कथा संपली की अजून कुठं आहे आपण त्याचा काय करतो, शोध घेतो. महाराज बीड मध्ये सतत असं असणाऱ्या कथा चालू आहे. ह्या टोकाची त्या टोकाला जरी तरी आपण काय करतो, कथा श्रवण करण्याकरता जातो. का? कारण त्याची एक आवड निर्माण झालेली असते. त्याची एक अशी असणारी मनाला एक लालूच लागलेली असते की नाही मला ते कथा काय करायची, श्रवण करायची, मला ती कथा काय करायची, ऐकायची आहे. मग माणूस आपण तिथून तेवढा प्रवास करत त्या ठिकाणी जातो. महाराज अशी असणारी ही कथा आहे. ही कथा आपल्याला ऐकायला भेटते, हे आपलं महत् भाग्य आहे. असो तर शिवलिंगाची काय झाली आहे, स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. कशी करावी ही विधिवत असं असणं तर सुतजीने सांगितलेले. आता त्या शिवलिंगाची पूजा कशी करावी, पूजेमध्ये काय साहित्य असलं पाहिजे, भगवंताला काय आवडतं, आणि महाराज पूजा करत असताना आपण कोणत्या मंत्राचा उच्चारण करावा, भगवान परमात्म्याला कोणता असणारा मंत्र आवडीचा आहे, हे सुतजी महाराज सांगू लागले. म्हटले पूजा करत असताना त्या पूजेमध्ये बेलपत्र हे काय आहे, भगवंताला प्रिय आहे. काल आपण श्रवण केलं ना, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हो, भगवंताला काय आहे, बेलाच्या पानाची आवड आहे महाराज. हो, आणि म्हणून सुतजी सांगतात भगवान परमात्मा बेलाच्या पानाची आवड नाही, स्वयं स्वतः तो असा असणारा बेल आहे म्हणते, स्वयं स्वतः. कारण बेल इतकं त्याला प्रिय आहे म्हटले, इतकं प्रिय आहे. जर एखाद्याने बेल वृक्षाच्या खाली जर स्नान केलं ना म्हटले तर त्याला असणाऱ्या अनेक नद्यांमध्ये स्नान केल्याचं, अनेक गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. नाही जर जाता येता नुसता बेल नजरेत जर पडला म्हटले, जर नुसता नजरेने पाहिला जरी म्हटले तरी त्याच्या पापाचा, दिनचर्यामध्ये केलेल्या पापाचा, दिवसभरामध्ये कायिक वाचीने जे पाप घडलेलं असतं ना, त्या पापाचा काय होतो, क्षय होतो. ते पाप असं असणारं मिटून जातं. इतकी बेलाची महती आहे. सुतजी सांगू लागले.